नमस्कार, योगीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हॉटेलचं जेवण म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं आणि हॉटेलला गेलो की प्रत्येकाच्या मेनूमधले शेवटचा मेनू ठरलेला असतो, तो म्हणजे दाल तडका. तोच दाल तडका आपण आता घरी वेगळ्या पद्धतीने करून बघूया, ज्याच्यामध्ये आपण 2-4 प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्याला आणखीन काहीतरी नवीन रूप देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून लहानांना पण हा दाल तडका खूप आवडेल. लहान मुलं सहसा भाज्या खाण्यासाठी तक्रारी करतात, तर त्यांनाही ह्या गोष्टी न कळून येता आणि हा दाल तडका छान आवडीने खाता येईल याच्यासाठी आपण हा दाल तडका करूया. तर मग बघूया आजची दाल तडक्याची रेसिपी कशी आहे ती. 1 वाटी तूर डाळ, त्याच्यामध्ये आता हे 2 कांदे, हे 2 टमाटे, 2 हिरवी मिरची आणि अर्धा तुकडा आपला दुधी भोपळा, थोडंसं किसलेलं गाजर, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवे मटार. हिरवे मटारमुळे डाळ आणखीन स्वादिष्ट होते. सगळेच काही व्हेजिटेबल खातात असं नाही, म्हणून त्यामुळे सगळ्या ह्या डाळीमध्ये सगळे व्हेजिटेबल टाकून केल्याने ही डाळ आणखीन छान होते. ही थोडी कोथिंबीर चवीसाठी. आणि आता याच्यात आपल्या डाळीला शिजण्यापुरतं पाणी थोडंसं व्यवस्थित मीडियम साईजमध्येच आपल्या याच्यातच प्रमाणात घालावं. आता यात थोडंसं हिंग, हळद आणि कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर. हे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकतात. आता आपण याच्यामध्ये हे सगळं टाकून घेतलंय. आता ह्या डाळीच्या चवीपुरतं आपल्या डाळीच्या हिशोबाने जेवढं आपल्याला मीठ पाहिजे त्याप्रमाणे आपण हे मीठ टाकून घेतलं. आम्ही हे सेंधव मीठ टाकतो आणि याच्यात 2 छोट्या पळी तेल, म्हणजे डाळ छान मऊ होऊन शिजून निघते. आता हे आपण शिजायला ठेवूया. याच्या आपण 3 शिट्ट्या घेऊया. आता कुकर बंद केला आपण. कुकरच्या शिट्ट्या आता 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, पण लो फ्लेमवरती, हाय फ्लेमवर नाही, म्हणजे छान डाळ शिजून येईल आणि सगळ्या भाज्या एकजीव होतील आणि आपल्या दाल तडक्याला छान टेस्ट येईल. आता 3 शिट्ट्या होऊन मी गॅस बंद केला आहे. थोड्या वेळाने कुकर गार झाला की मग आपण डाळीला तडका देऊया. आता आपली ही डाळ शिजून तयार झाली आहे. आपण आता बघूया. छान शिजून झाली बघा आपली डाळ. सगळे ते आपण टाकलेले व्हेजिटेबल्स पण छान शिजून झाले. आता आपण हे सगळे स्मॅश करून घेऊया आणि मग तडक्याची तयारी करूया. हे आता आपण ही सगळी डाळ स्मॅश करून घेतली आहे. हे बघा, छान शिजून आल्यामुळे ते लगेच हे झालं. आणि आता फक्त डाळ शिजली आहे तरी सुद्धा खूप छान सुगंध येतोय. तडका दिल्यानंतर आणखीनच खूप चविष्ट लागेल. डाळ शिजवून घेतली आहे, पण त्याच्यात आता आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मला तरी त्याच्यात पाणी जास्त आहे म्हणून मी ॲड करणार नाही. जर कदाचित तुमची डाळ घट्ट झाली, पाणी कमी पडलं, तर तुम्ही वरतून त्यात पाणी घालू शकता, पण गरम पाणी घाला. त्याच्यामुळे डाळीची जी काही टेस्ट असेल ती बिघडणार नाही आणि गरम पाण्यामुळे भाजी किंवा कुठल्याही प्रकारची डाळ केली त्याची चविष्ट लागते. कढाई तापून झाली आहे. आपण याच्यामध्ये आता तूप घालूया. तुम्ही कशाने तडका लावू शकता त्याच्यावर ठरेल, बटर, तेल किंवा तूप. मी आता तुपानेच तडका देणार आहे, त्याच्यामुळे मी इथं आता 2 मोठे चमचे तूप घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. हे तूप छान मेल्ट होऊ द्या. तूप छान मेल्ट झालं का मग त्यात आपण जिरे, मोहरी, अद्रक लसूणाची पेस्टची फोडणी देऊया. तूप छान गरम झाले, त्याच्यात आपण आता मोहरी घालूया. हे बघा, मोहरी छान तडतडली म्हणजे आपलं तूप छान गरम झालंय. त्यात आपल्याला आता जिरे घालायचे, हे अद्रक लसूण आणि ह्या 2
बेडगी मिरची, छान एक जीव करूया. त्याच्यात आपल्याला हिंग घालायचा आहे आणि कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली. तडक्याला छान कलर आला की तडका पण छान दिसतो, म्हणून आपण त्याच्यात काश्मीरी रेड चिली घालणार आहे. मीठ टाकायची गरज नाही, आपण डाळ शिजवताना डाळीसाठी जेवढं लागतं तेवढं मीठ आपण टाकलं. आता आपण हा तडका त्याच्यामध्ये हे कढीपत्ता, छान आता वास येतोय तडक्याचा. आता आपण हा तडका आपण शिजवल्या त्या डाळीमध्ये घालूया. आता हे छान एक जीव करायचं. हे बघा आपली छान डाळ रेडी झाली आहे. डाळ तडका देऊन मी आता त्याला भातावरती सर्व केले छान तूप घालून. आता तुम्हाला इथं जय टेस्ट करून दाखवणार. जय टेस्ट कर. कसं झालंय दाल तडका? आता भाजी चपाती पण टेस्ट करा. तर अशा पद्धतीने ही लहान मुलांना पण आवडते. सगळे व्हेजिटेबल टाकल्यामुळे मुलं पण काही कुठली तक्रार न करता खातात आणि ते व्हेजिटेबल दिसत नसल्यामुळे मुलांना कळतही नाही की त्यात व्हेजिटेबल घातले आणि मग एक प्रकारे पौष्टिक खाणं पण होतं. तर अशा पद्धतीने आपला हा दाल तडका तर रेडी झाला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. नवीन असाल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.